NCC नारंगी संघाने आणि गोलंदाजीसाठी आमंत्रित करताना दिसत आहेत तेच म्हणजे V20 बॉईज या संघाला. बघूया कितपत धावांवरती फक्त एक मिनिट थांबवेन. एक पारितोषिक आहेत आदरणीय विजय जिगर मामांच्या माध्यमातून पुण्यात ते पारितोषिक असणार आहेत. डॉट बॉल मैदानावरती हाताळला तर डॉट बॉल साठी 200 रुपये आहेत. 3 डॉट बॉल हाताळले तर 3 डॉट बॉल साठी V24 संघाला 500 रुपये आहेत आणि 3 विकेट जर मैदानावरती घेतल्या तर 1000 रुपये पारितोषिक असणार आहेत. त्यानंतर ज्यावेळी V24 चा संघ बॅटिंगसाठी येईल त्यावेळी बॅटिंग मध्ये आल्यानंतर एक चौकाराला 200 रुपये आहेत, एक 6 ला 200 रुपये असणार आहेत. त्याच्यानंतर लगातार बॅक टू बॅक 3 चौकार आले तर 500 रुपये आहेत आणि बॅक टू बॅक 3 6 जर आले तर 1000 रुपये पारितोषिक आहेत ते विजय जिगर मामांच्या शुभ हस्ते दिले जाणार आहेत. परंतु या स्पर्धेमध्ये आपण काही सन्मान आहेत ते सन्मान घेणार आहोत. आणि मेहुलजी मोनी साहेब यांच्या माध्यमातून हॅट्रिक विकेटसाठी 1000 रुपयाचा प्राइज आहेत. तर या ठिकाणी आपला बहुमूल्य 2 दिवसाचा जो वेळ आहे तो वेळ आज पंच नितेश कदम सरांनी मात्र या ठिकाणी दिलेला आहे. त्यांचा सन्मान आहे तो सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. मॅच मैदानावरती सुरू राहील. बॅट्समनही मैदानावरती आलेले आहेत, अंपायर्स मैदानावरती आहेत. फक्त एक टाइम्स आपण घडी आहेत ते घडी पुन्हा तिथून मात्र 2 बॅटरला दाखवा. अजित सर तुमच्या जोडीने नक्कीच जॉईन आपणही असू द्यात. दोन्ही समालोचक आहेत अजित सर आणि मी पुन्हा त्या मॅच मध्ये जॉईन होईल. परंतु नितेश कदम सरांचा सन्मान आहे तो सन्मान या व्यासपीठावरती केला जाणार आहे. 1 षटकाचा खेळ संपल्यानंतर नितेश कदम सरांचा सन्मान आहे तो सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. चांदीपचे खेळाडू विशालजी मडवी सध्या मॅच आनंद घेत आहेत. त्यांच्या जोडीला शशिकांतजी पाटील या मॅच आनंद घेतात. त्यांचंही स्वागत आहे. पहिलाच बॉल भिरकावण्याचा प्रयत्न. पहिल्याच बॉलवरती मला वाटतं मैदानावरती चुकी घडलाय. बॉल निघून चालला. पहिल्याच बॉलवरती सुरुवात झालाय बेधडक कडक बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. धन्यवाद धन्यवाद सर. बघा पहिलो चेंडू होतो आणि 2 हाताच्या मधना चेंडू सीमा पार होता. पहिलो चौकार येता. आता मात्र बघा कॅचेस विन द मॅचेस. मगाशीच म्हटलं होतं की एखादे वेळ भावा दारू सोड, सिगरेट सोड, आयटम का सुद्धा सोड पण कॅच मात्र सोडू नको. आणि अनिकेतने चूक केल्या आणि आता मात्र चुकीला माफी नाही सर. स्वतःच्या हातावरती ज्याप्रमाणे कुऱ्हाड मारून घेणं तसंही घडलंय. तशाच प्रकारच्या घटना घडल्यात. आणि धीरज पाटील जो सध्या इन्फॉर्म आहे ज्या खेळाडूच्या बॅटमधून धावा आल्या आहेत त्या धीरज पाटीलला मैदानावरती जीवनदान मिळालंय हेही महत्वाचं आहे. आक्रमण करण्याचा प्रयत्न परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही झाला. पहिलं 3 चेंडूवरती कहाणी जर पाहिली 4-1 डॉट मैदानावरती पाहायला मिळतात. ही आकडेवारी नाही सध्या स्कोर कार्डवरती धावा आहेत सर. बरोबर सर बरोबर. आता मात्र खुटी मारूक दिलास धीरज का. आता तो मटी उभी करीत काय बघूचा लागत पण सुंदर कमबॅक करताना दिसता गोलंदाज. फुल टॉस बघलास चुकी आणि चुकीला माफी. मालवणी सांगूचा झाला तर बॉलर देता भाकरी तर कशा करू बॉलरची चाकरी. कणकणीत असो षटकार. काय फटका होता मिडल ऑफ द बॅट. फुलर लेनच्या बॉलला मिडल ऑफ द बॅट न खेळत असताना बॉलला पाठवून दिलं सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. संदीप किनी सँडी सध्या स्ट्राईक एंडला छान. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल होता त्याला इनफिल्डच्या डोक्यावरून खेळलाय. क्षेत्ररक्षक महेंद्र चेंडूचा पाठलाग करतोय परंतु बॉल निघून जाईल. सरळ एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर बेधडक कडक सिक्सर. धन्यवाद धन्यवाद डीजे सर. आता याच्यासाठी मी एकच म्हणू शकतो
तो म्हणजेच वाडा जरी तुमचा असेल जीवनदान दिलास आता राडा मात्र माझा असणार या दाखवून देताना धीरज पुढचो चेंडू घेऊन गोलंदाज जान आता मात्र भरकटताना दिसता जान वारंवार मोठे मोठे असे फटके मारताना दिसता तो म्हणजे धीरज नावाचा फलंदाज सर. आणि आणखीन एक गोष्ट आहे म्हणजे मी असं जास्त स्पर्धेमध्ये नाही पाहिलं पण विजय मामाने तुम्हाला डॉट बॉल साठी प्राइस लावलेला आहे हेही महत्वाचं आहे. मग तुमच्यासाठी संधी आहेत किती तुम्ही डॉट टाकणार याच्यावरती चर्चा रंगलेल्या आहेत. छान पुन्हा एकदा कोलवटप्याचा बॉल समोरच्या दिशेने खेळला फटका छान खेळला क्षेत्ररक्षक आहे तिथून दीपेश लोखंडे होते परंतु बॉल नाही थांबू शकणार चेंडू मात्र निघून जाईल सरळ सीमा पलीकडे मिनिटा दाबा 4 शेवटच्या बॉल वरती आलेला विजय मामा चषक चौकार. धन्यवाद धन्यवाद डीजे सर. धाव संख्या बघा एकाद्रो बाण जसो फुटता आणि पाणी जसा वाहता तशी धाव संख्या वाहताना दिसता. दोघोले फलंदाज 4 जोनिले संघाची धाव संख्या होता डबल दुर्येवर 22 वरती. धावसंख्या 22 2 षटकार 2 चौकार या षटकामध्ये पाहायला मिळाले. एक सिंगल एक वाईट अशा प्रकारे धावसंख्या 22 आल्या. आता प्रमुख खेळाडू दीपेश लोखंडेला मैदानावरती इन्व्हाइट केले गेलेत. दीपेश यांचाही रोल तेवढा महत्वाचा आहे म्हणजे धीरज पाटील नारंगी संघासाठी ज्या पद्धतीने क्रिकेट खेळताना आपण पाहिलं आहे तसे दीपेश लोखंडे आहेत पण आज दीपेश लोखंडेला मैदानावरती स्वतःचा क्लास आहे तो दाखवण्याची हीच त्याची वेळ आहे. एकमेकांच्या विरुद्ध एकमेकांना कुरघोडी मैदानावरती करायची. दीपेश वर्सेस धीरज दीपेश वर्सेस धीरज बॅटल आहे आणि बॅटल मध्ये पहिल्याच बॉल वरती धीरजने दाखवले आसमान बॉल सीमा पार आसमानी टोळा विजय मामा चषकातील सुपर हिट. संख्या 28 बाजी सर काय सांगाल आज षटकार चौकार भरपूर पाहायला मिळाले. बघा मालवणीत एक म्हण देव देता पण देवचार पाठ नेता असा म्हणूचा लागात अनिकेताक देवान दिल्यान होता पण अनिकेताक ता घेता येला नाही आता त्याचं खांब्या जो भुगवताना दिसता तोच म्हणजे गोलंदाज आणि त्याच्या बरोबर संघ. बाईक स्वरूपात एक धाव भेटताना दिसता. आता मात्र दोघोले फलंदाज 4 झालेत पण गोलंदाजी मात्र सुंदर करूचे लागत आणि हे अतिरिक्त धाव म्हणजे फुकटचे धावा जे देतात ते मात्र काहीतरी थांबवचे लागतेले तेच म्हणजे दोन्ही क्षेत्ररक्षकांका सर. येस डेफिनेटली धावसंख्या आहे धावफलकावरती 29. पुढचा बॉल ओहो दीपेशचा खरा बॉल नो बॉल ही आता पंचाने बिमारी सांगितलं आहे आणि बॉल मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेरही गेलाय. लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या पलीकडे मिल्टा दावा मोफत 5. विजय मामा क्रिकेट चषक क्रिकेट स्पर्धा भव्य आकर्षक विजय मामा क्रिकेट चषक क्रिकेट स्पर्धा भव्य आकर्षक चंदन सरची शान विजय घर. धन्यवाद धन्यवाद डीजे भावा. आता तुझ्यासाठी एकच सांगेन असे बॉल टाकशील तर लवकर घर गाठशील असाच म्हणूचा लागात. खराब गोलंदाजी आपल्या संघासाठी करताना दिसता गोलंदाज. बघा आता मात्र LBW ची विकेट होती पण नो चेंडू होतो मगाचो आणि फ्री हिट होतो आणि त्यामुळे नक्की ही संधी होती. जर फ्री हिट नसतो तर खरोखर बॅट्समन का पॅव्हिलियन मध्ये जाऊचा लागला असता. आता मात्र दीपेश गोलंदाजीसाठी आणि दीपेश का काहीतरी कमबॅक करूचा लागत सर. यस कमबॅक खूप महत्वाचं आहे आयुष्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला कमबॅक ही गोष्ट मात्र करावी लागते. क्रिकेटच्या खेळामध्ये कमबॅक गरजेचं आहे. तो कमबॅक मैदानामध्ये सध्या सुरू आहे. बॉल होता मात्र मिस केला विकेट कीपर चुकल्यात पाठीमागे रेस 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 लागली बॉल मात्र निघून गेला पुन्हा एकदा निर्जन स्थळी लॉंग ऑफ लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणखीन एक चौकार 4. सेनेची शान विजय घरत मामा महा युवभक्त श्रद्धावान. धन्यवाद डीजे धन्यवाद सर. याच्यासाठी सुद्धा एक मालवणी म्हण असा बॉलर करता शेती पण यष्टी रक्षक करता त्याची माती. आता मात्र सुंदर अडवण्याचा प्रयत्न होतो पण यष्टी रक्षकाच्या हातात काय चेंडू इलो नाया. क्षेत्ररक्षक खूप खराब म्हणूचा लागत मगातपासून मी बघतोय जवळपास अंग टाकल्याने असा म्हणूचा लागत वाटता सर. तसंच वाटतंय मैदानावरती सध्याच्या घडला ते चित्र जाणवतंय मलाही. धावसंख्या 38 आहे. दीपेश लोखंडे
आपट्रेकर बोलत लवकर पोझिशन मध्ये आले, बॉलला कळण्याचा प्रयत्न, परंतु जान आहेत, ज्यांना बॉलला थांबवलंय. एक धावाला एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 39 धावा, 39 ऑन दी बोर्ड्स लगावल्या गेल्यात. एक गोष्टीची चर्चा अजित सर मैदानामध्ये रंगल्यात, तुम्ही समोरच्या संघाला किती धावसंख्येमध्ये रोखणार हेही महत्वाचं आहे. घरचं मैदान आहे, पण घरच्या मैदानावरती समोरच्या संघाला कितीपर्यंत रोखणार आणि त्यानंतर बनवणार हाही महत्वाचा प्रश्न आहे. बघा, म्हणून मगाशी त्यांच्यानी टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग का घ्यायची आहे हे दाखवून दिलंय. म्हणजे नंतर काळोख पडणार आहे आणि काळोख जेवढा लवकर पडत जाईल तेवढा तुम्हाला बॅटिंग करण्यासाठी नंतर त्रास होतो आणि चेस करताना तुम्हाला कुठेतरी कठीण कार्य निघून जातं. त्यामुळे त्यांनी चांगल्या चेंडूवरती खरपोच समाचार घेतलाय आणि खराब चेंडूला त्यांना डिपॉझिट करताना दिसलंय 6च्या बाहेर. संघाची धावसंख्या झाली आहे तीच म्हणजे 2 षटकाच्या समाप्तीनंतर तब्बल 40 धावा, म्हणजे 20 धावा प्रति षटकामध्ये तुम्हाला दिसतायत सर. आणि महत्वाची ही गोष्ट आहे, वेळ चुकली तर कोणाचं काय होतं वेळेने दाखवून दिल्यात, म्हणून वेळ महत्वाची आहे. इथून V24 जेवढा वेळ वाचवेल तेवढा वेळ त्यांना फायद्याचा ठरणार आहे. ही गोष्ट सांगण्यासारखी नाहीत, V24लाच वेळ वाचवायचा आहे, कारण की त्यांनी वेळ वाचवला तर येणाऱ्या कालावधीमध्ये त्यांना बॅटिंग करायची आहे. पहिल्या 12 चेंडूमध्ये 40 आल्यात, आता येणाऱ्या 12 चेंडूमध्ये सर इथून किती येत आहेत हेही महत्वाचं असणार आहे. बरोबर सर, बरोबर. तुम्ही वेळेचा महत्व दिलास. वेळ बरो तेचो खेळ बरो असा म्हटला जाता. आणि हे दोन बघा आपले श्वान पथक आतमध्ये इलेत तर त्यांका जरा बाहेर का, म्हणजे मंगेश कमबॅक करू शकता, कारण मागच्या सामन्यामध्ये सुद्धा सुंदर गोलंदाजी केल्या नव्हती मंगेश यांनी. थांबा जरा ते का हकवा लाईनमन कयत आपले बघा चावचो प्रयत्न करता. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर मंगेश उर्फ मंग्या. आता मात्र झेलची संधी, पण 2च्या गॅप मध्ये जाता चेंडू. आता मात्र अनिकेत गेलो होतो वाऱ्यासारखो धावलो, म्हणजे एक गाणं असा, मी आले मी निघाले. दोन धावा आल्या, 2 धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती वाढली गेली. संघाची एकूण धावा 42, 42 ऑन दी बोर्ड्स. प्रयत्न करायचे मंगेश मात्रे याच्याकडे देखील कुवत आहे का, ॲबिलिटी त्या खेळाडूकडे आहेत. समोर धीरज पाटील मैदानावरती आतापर्यंत सर्वाधिक धावा त्याच्या नावावरती आहेत. उडवला फटका फसलाय, झेलची संधी, मंगेश त्या कॅच घेतलाय, विकेट मिळाली. धीरज पाटील मैदानावरती एक झंझावती खेळ धीरजचा पाहायला मिळाला आणि तो मात्र परतला तंबूच्या दिशेने. सेनेचा पुढारी मोठा, क्रिकेट स्पर्धेत सिंहाचा वाटा. थँक्यू. धावसंख्या धावफलकावरती 42, 42 वर आपण पहिला धक्का लागलाय. टीम NCC नारंगी संघाला मात्र पहिला धक्का लागलाय आणि पहिली विकेट मैदानावरती मिळवलं मंगेशनं. पण अजित सर एक महत्वाची गोष्ट ही आहे, हा मंगेश या V24 संघाचा मी म्हणे प्रमुख खेळाडू आहे, म्हणजे प्रमुख गोलंदाज होता. सुरुवातीला मी जेवढ्या स्पर्धेमध्ये समालोचन केलं होतं त्यावेळी मंगेश पहिलं षटक नेहमी हाताळायचे, पण आता तो 3ऱ्या षटकामध्ये मैदानावरती गोलंदाजी मार्क्सवरती आलाय. म्हणून सुंदर म्हटला सर तुम्ही. धीरज बॅक टू पॅव्हेलियन गेलो, म्हणजे मागच्या सामन्याचा जो राजा होतो आणि आता मात्र हातात बोजा घेऊन बॅक टू पॅव्हेलियन. मगाशीच मी म्हटलं होतं सर की धीरज गोलंदाजी मार्कवर इलो, कारण याच्या अगोदरच्या सामन्यामध्ये सुद्धा धीरजने सुंदर गोलंदाजी केली नव्हती आणि स्ट्रॅटर्जी असता की पहिला चांगल्या गोलंदाजाक षटक देऊचा असता, तास त्यांच्यानी काहीतरी आता पाठी ठेवल्याने. आणि डॉट पद्धतीचा चेंडू, म्हणजे मालवणीत एक म्हण हा सर, तीच म्हणजे अर्धो मिरक सरान गेलो आणि नंतर बाळग्यान माटव बांधाक घेतलो, म्हणजे मॅच पूर्ण म्हणजे जास्त रन गेले आणि त्याच्यानंतर तुम्ही चांगल्या बॉलर का आता काढलास, पण धावसंख्या 40 वरती पोहोचल्यात. आता मात्र तुमका काहीतरी त्याचो खामियाजो भुगतूचो लागात सर. येस डेफिनेटली. धावसंख्या धावफलकावरती 42. मंगेश पुन्हा एकदा ऑफटमच्या बाहेरचा बॉल होता, क्रॅकिंग स्ट्रोक खेळला गेला. क्षेत्ररक्षक दीपेश लोखंडे चेंडूवरती आला, बॉलला गॅदर केलं, क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळालं. पहिल्या 2 ओव्हरमध्ये रन आल्या, पण 3ऱ्या षटकामध्ये आता रोखलाय. V24 ही कमबॅक करणार, तेही या मॅचला जिंकण्याचा प्रयत्न करणार. मग टाळ्यांचा आवाज आता इथूनही आलाय, म्हणजे आपल्या V24चे समर्थक आहेत, टाळ्यांचा आवाज त्यांच्याकडून आलाय. धावफलकावरती 43. षटकातील बॉल फेकून झाले 4. 2 बॉल निर्णायक आहेत. मंगेशचे 2 बॉल निर्णायक असतील, त्याच्यानंतरचं षटकही महत्वाचं आहे, परंतु त्या अगोदरचे 2 बॉल.
बघा झेलची संधी आणि त्या संधीचा सोना करताना दिसता क्षेत्ररक्षक. आता मात्र मगाशीच मी सांगलोय आणखी एक कलाम लागताना दिसता. मालवणी सांगूचा झाला तर करूक गेलो शंकासूर, तयार झालो नरकासूर. त्याचा काम नाही साधा ते पब्लिक बिदात ती त्याच्यावर थँक्यू. चला चला पार्थला विनंती, पार्थ आपण लगेच मैदानावरती या. पार्थ पाटील मैदानावरती दाखल झाल्यात. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर जाऊन पोहोचल्या संघाची एकूण धावसंख्या धावफलकावरती 43-43. विकेट, ज्या विकेटची गरज होती ती विकेट मैदानावरती मिळाल्या. मंगेशनं या मैदानावरती कमबॅक केलाय आणि मंगेश एक मातीतील खेळाडू आहेत, म्हणजे मैदानावरती सर्वाधिक जास्त राहणारे खेळाडू आहेत, मैदानाची निगराणी राखणारा सरा खेळाडू आहेत आणि नेहमीच म्हणजे विकेट बनवण्यापासून आधी मातीचे विकेट असायच्या, पण मातीची विकेट बनवणारा हा खेळाडू मंगेश आहे, तो सध्या मैदानावरती आहे. बरोबर सर, बरोबर. त्याचा ह्या होम ग्राउंड असा, कारण ह्या होम पिचवर त्याला माहिती आहे विकेट कशी खेळतात ती, म्हणून प्रत्येक वेळी बघा आपले मॅचेस असतात तेव्हा कॉमेंट्रेटर म्हणतात ह्या त्याचा होम ग्राउंड हा आणि होम ग्राउंड वरती कसो खेळ करूचा, खय चेंडू टाकूचा ह्या त्यांना बरोबर माहिती असता. म्हणून उशीर का होईना पण महेंद्र कमबॅक करून दिलाय सर. येस सर. शेवटचा बॉल, खुलब्या टप्प्याचा बॉल घालण्याचा प्रयत्न, जडमध्ये बॉल लावला, एक धाव तर घेतला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती होईल का? दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती सुरू आहे, पण कर्णधार धीरेंद्र यांचा ऍक्युरेट थ्रो पाहायला मिळाला. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. आता थोडासा टाळ्यांचा गजर आहे, तो V24च्या डगआउट मध्येही आहे, म्हणजे तिथेही आता चेहऱ्यावरती काही स्माईल आल्यात. पण स्माईल का आल्यात तर याचं कारण आहे मंगेशला चांगली गोलंदाजी मैदानावरती हाताळल्यात. एक छोटीशी धून ऐकूया आणि पुन्हा एकदा चौथ्या षटकाच्या दिशेने येऊयात. या मॅचच्या दिशेने पब्लिक बिदात ती त्याच्यावर 44-44. नजरत करते गार विजय मामा विरारचा टायगर, नजरत करते गार विजय मामा विरारचा टायगर. धन्यवाद, धन्यवाद डीजे सर, धन्यवाद. धन्यवाद धनंजय सर. बघा पहिल्या 2 षटकांमध्ये तब्बल 40 धावा होत्या आणि आता मात्र कुठेतरी बाण जो फुटला होता त्याला कुठेतरी सिमेंट मारण्याचं काम केलंय, तेच म्हणजे मंगेशने. फक्त आणि फक्त 2 विकेट घेऊन 4 धावा देताना दिसतोय, तोच म्हणजे मंगेश. आपण बाणचा उल्लेख केला, पण संयमाचा बाण फुटणं तिथून गरजेचं. सध्याच्या घडीला तो बाण फुटला नाही पाहिजे. संयम नावाची गोष्ट आहे, ती तुम्हाला मैदानावरती ठेवायची आहे आणि ज्याच्याकडे संयम आहे तो मैदानावरती आज मॅचला जिंकणार आहेत. गोलंदाजी मार्क्सवरती आपण पाहिलं सतीश आलात. सतीशला करून दाखवायचं आहे. सतीश आज संघाला खुश करेल की नाही करेल याची चर्चा होणार आहे. पण समोर पार्थ आहेत, दुसऱ्या बाजूला हेमेंद्र आहेत, तेही मैदानावरती कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतील. बेस वर्सेस बेसची लढाई, नारंगी वर्सेस V24ची लढाई, V24 आणि नारंगीची लढाई पुन्हा मैदानावरती सुरू आहेत. गोलंदाज रेडी. पहिला बॉल हवेमध्ये, प्रॉपर कनेक्शन, बॉलला फेकून दिलंय. बरोबर नारंगी संघाचा डगआउट आहे, त्या डगआउटच्या दिशेने बॉल सीमा पार, सिक्सर. विजय मामा असा धुवाधार हा गेला षटकार. लाख मोलाच्या विजय मामा चषक 2024 चषकाचे शिल्पकार माननीय विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. धन्यवाद, धन्यवाद सर. खराब गोलंदाजी, आखूट टप्प्याचो चेंडू होतो आणि त्याका डिस्पॅच करताना दिसता. खराब गोलंदाजी म्हणूची लागत. महेंद्रान सुंदर गोलंदाजी केली नव्हती, पण आता मात्र गोलंदाजीसाठी सतीश इलो आणि सतीशने आखूट टप्प्याचो चेंडू टाकल्यान आणि त्याच्यावर जसो भुकेलेलो माणूस. वरती जर आपण पक्षाचा जर सध्या थवा पाहिला तर V आहे, तिथेही V दाखवलाय, म्हणजे V24चा संघ वरती V आहे, पण खाली मात्र खूप खराब गोलंदाजी चालू आहे सर सतीश कडसून. सतीश काय करतोय काय समजत नाही. कुठेतरी महेंद्र, मला वाटतं मंगेश तुम्हाला त्याला कान मंत्र द्यावा लागेल कुठेतरी मंगेश सर. चौकार मैदानावरती आलाय. 4 धावाला धावसंख्या धावफलकावरती 54 धावा, 54 ऑन दी बोर्ड लगावले गेल्यात. पहिल्या 2 बॉलवरती षटकार, चौकार मैदानावरती सुरुवात झाल्यात. उर्वरित 4 बॉलचा खेळ मैदानावरती अजूनही बाकी आहे सर. मला वाटतं सतीश तुला यॉर्कर पद्धतीचे चेंडू हाताळूचे लागतील वाटतं. काहीतरी कमबॅक करूचा लागत. सुंदर गोलंदाजी केली नव्हती मंगेश यांनी, पण आता मात्र पुन्हा एकदा सतीशचा जोर कुठेतरी संध्याकाळी कमी पडताना दिसतोय, तोच म्हणजे सतीश सर. सतीश पण समोर जर पाहिलं तर सध्या पार्थ आहेत राईट ओव्हर द विकेटने.
पार साडी पार नावेमध्ये कळला चेंडू झेलची संधी असेल का सती चालला चेंडू वरती कॅच 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 कॅरी केलाय फलंदाज बाद होईल पारची विकेट आलाय सेलिब्रेशन किती आलाय योगेश घुमणार रण मैदानी चौकार षटकारांचा आवाज घुमणार रण मैदानी चौकार षटकारांचा अरे ठेवलाय बक्षीस लाखाचा चषक विजय थँक्यू डीजे सर ठेवलाय बक्षीस लाखाचा चषक विजय मामाचा बघा जवळपास 1983 ची आठवण आली सर कपिल देव सरांनी कशी पाठी येऊन जवळपास कॅच घेतली होती तशीच झेल स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये घेताना दिसता तोच म्हणजे सतीश नावाचा गोलंदाज आणि या कलाम लावून टाकताना दिसतात ता म्हणजे पार त्याचा आता मात्र पारची जागा घेण्यासाठी चाललो तोच म्हणजे फलंदाज करण आलाय पण करणला रन बनवायचे दुसऱ्या बाजूला गोलंदाजाला रन थांबवायचे आहेत एका बाजूला रन बनवायचे दुसऱ्या बाजूला रन रोखायचे आहेत आणि विकेटही आलाय फक्त एक गोष्टीची विनंती घाई करा जास्त वेळ जाणार नाहीत म्हणजे नेहमी आपण येतो ना रस्त्याने येतात त्यावेळी आपण म्हणतो अतिघाई संकट नाही पण आता तेच करायचं आहे अतिघाईच करायचे इथे घाई आहे ती घाई तुम्हाला मैदानावरती करावी लागेल गोलंदाज समोर जर पाहिलं तर बॅट्समॅन आहे करण कशा प्रकारे रन करतोय हे पाहण्यासारखं असणार आहे पुढचा बॉल हवेमध्ये कळला चेंडू झेलची संधी असेल का क्षेत्राच्या चेंडूवरती वैभव येतोय ओहो हो कॅच पर्यंत नाही पोहोचला पण जास्त काही नाही फरक पडणार एकाच धाब्याचा फरक पडणार आहे एकाच धाब्याचा फरक मैदानावरती पडणार आहे धावा धावफलकावरती जाऊन पोहोचतात एक धाब्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती वाढली गेल्या आमचे स्कोरर सांगतात 55 सर मी एक गोष्ट म्हणेन चांगला कमबॅक मागील 2 षटकामध्ये पाहायला मिळालेला आहे काय सांगाल चांगला कमबॅक सर पण स्ट्राईक चेंज होते आणि जेव्हा स्ट्राईक चेंज होते तेव्हा बॅट्समन मोठे हल्ले चढवतो म्हणून आणखी एक मालवणीत म्हण असा देव देता पण देवचार पाठ नेता बघितलास स्ट्राईक चेंज झाली आणि त्याचा खामयाजो भुगतूचो लागलो आता जर ती कॅच झाली असती नवीन बॅट्समन स्ट्राईकवर इलो असतो आणि तो षटकार गेलो नसतो आता मात्र खणखणीत असो बॅट मसून येणारो हेमंतच्या दणदण करीत षटकार 61 झाला शेवटचा बॉल आहे निर्णायक आहे म्हणजे शेवटचा बॉल जर चांगला टाकला तर पुन्हा एकदा त्या पुनरावृत्तीनं मैदानावरती T24 जाईल पण शेवटच्या बॉल वरती जर मोठा फटका आला तर तिथून नारंगी संघाचं जो सेलिब्रेशन आहे तो मैदानावरती सुरू राहील 61 धावा हेमेंद्र मांगेला काय स्ट्राईक घेतली त्याचं कारण त्यानं मैदानामध्ये दाखवलं आहे सतीश शेवटचा बॉल घेऊन ऑफ्टमच्या बाहेर 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 चांगला बॉल टाकला बॅट्समॅन शफल झाल्यावरती नाही पंच वाईट देणार चांगला बॉल मैदानावरती संपन्न झाला आहे धावा धावफलकावरती बनवले गेल्या पहिल्या डावामध्ये 61 धावा विजयासाठी 62 धाब्यांचं लक्ष आहे ते मैदानावरती मात्र ठेवलं गेलं आहे आणि लवकरात लवकर एक विनंती असेल नारंगी संघ मैदानावरती क्षेत्ररक्षण सजवेल बॅटिंगसाठी T24 संघ मैदानावरती असणार आहेत काही सन्मान आहेत ते सन्मान आपण या ठिकाणी घेऊयात धन्यवाद सर धन्यवाद सुंदर गोलंदाजी म्हणूची लागा तीच म्हणजे मंगेश याची फक्त 4 धावा खर्च केले नव्हते मंगेशने पण जाऊया पालघर जिल्हा प्रवक्ता अग्रिसेनेचे आपल्या सर्वांच्या लाडके आदरणीय व्यक्तिमत्व जयसिंह पाटील साहेब आहेत त्यांच्यासोबत आपण सन्मान करणार आहोत ज्यांनी 2 दिवस खूप चांगलं पंचांचं काम केलं सफाले टेंबीखोडावे गावचे नितेश कदम सर आहेत नितेश कदम सरांना विनंती असेल आपण यायचं आहे आपला सन्मान आहे तो सन्मान मात्र या ठिकाणी केला जाईल बिझी शेड्यूल त्यांचा नेहमी राहिलेला आहे साताऱ्यावरून डायरेक्ट या स्पर्धेसाठी मात्र आले होते उद्या एक स्पर्धा सुरू होत आहे श्री बेंडूबाबा चषक दातिवरे त्या दातिवरेच्या स्पर्धेसाठी मात्र जॉईन होतील मी आदरणीय जयजी पाटील साहेब आपणास विनंती करेन आपल्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल पंच आमचे एक जवळीक मित्र टेंबी खोडावे गाव त्या टेंबी खोडावे गावाच्या माध्यमातून आपण ज्यांना पाहिलेलं आहेत सन्मान आहे तो सन्मान या ठिकाणी केला जातोय आदरणीय जयजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते सन्मान मायची चला ही शॉल आहे ती मात्र दिली जात आहेत स्पर्धेची आठवण म्हणून आपण हे सन्मान चिन्ह आहेत ते मात्र देऊन हा सन्मान करतोय धन्यवाद मोलाचा वेळ आपण 2 दिवस दिला त्याबद्दल मनापासून आभार आहेत साताऱ्यापासून डायरेक्ट या मैदानामध्ये आले जे पुण्यात थांबवेन त्यानंतर मालवणी समालोचक अजित सर आपल्यामध्ये उपस्थित आहेत त्यांनी या स्पर्धेसाठी मोलाचा वेळ दिलात आपलाही सन्मान आहे तो सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे अजित सरांना विनंती असेल सर आपण यायचं आहे अजित सर 2 दिवस मालवणी समालोचक आपण या मैदानावरती ऐकलात 40+ क्रिकेट आपण या मैदानावरती पाहिलं त्या 40+ दिवसामध्ये देखील आपण त्यांचं समालोचन पाहिलं आणि आज पुन्हा एकदा या चंदनसर विभागामधून
ज्यांचा आपण आवाज ऐकलेला आहात ते अजित सर आहेत. अजित सरांचा सन्मान आपण करणार आहोत. आणि समालोचक म्हणून नुसतं नाहीत तर त्यांची एक वेगळी ओळखही आहे. म्हणजे सागरी पोलीस दलामध्ये सध्या ते महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. तर सर आपलंही मनापासून सहर्ष स्वागत आहे. गिरगावच्या त्या माहीम परिसरामध्ये आपण सागरी पोलीस चौकीमध्ये आपण पाहिलं तर सरांचा सन्मान मात्र जयेश पाटील साहेबांच्या शुभ होत. त्या टाळ्यांचा गजर होईल. खास करून मालवणी समालोचक एक थोडंसं वेगळं पण या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण त्यांचं पाहिलं. सर आपण आपल्या मधुर वाणीनं पुण्याच्या प्रेक्षकांचे सर्व मन खुश झाल्यात त्याबद्दल आपल्या मनापासून आभार व्यक्त करतो. आपण मोलाचा वेळ 2 दिवस दिला त्याबद्दल आपल्या मनापासून आभार आहेत. आणि ते पुन्हा जॉईन असतील कॉमेंट्री बॉक्समध्ये त्यांच्या जोडीने असतील संदीप गावड सर. लाख लाख धन्यवाद. ASI या ठिकाणी अजित बांदकर सरांचा सन्मान या ठिकाणी होतोय. कुणाला ठाऊक नव्हतं मात्र आज मी तुम्हाला सांगतोय ASI या पदावर ते कार्यरत आहेत. सागरी पोलीस दलामध्ये मुंबई येथे कार्यरत असताना समालोचनाची आवड आहे आणि आवड असल्यामुळे त्यांनी सवड काढून या स्पर्धेकरता वेळ काढलाय. त्याबद्दल त्यांचा मी मनपूर्वक आभार मानतोय. आणि ह्या मॅच करता धनंजय पाटील सोबत पुन्हा एकदा मी जॉईंट होण्याकरता त्यांना विनंती करतोय. फटका खेळला. टेक्निक टॅलेंट टेम्परामेंट सर्व काही दिसलं. दीपेश लोखंडेच्या बॅटमधून चेंडू सीमा पार. विजय मामा चषकातील सुपर डुपर हिट सिक्सर. विजयची गरज मामा यांच्या माध्यमातून 6 साठी 200 रुपये. बॅक टू बॅक 3 सिक्सर मैदानावरती खेळले. तर आदरणीय मेहुलजी मोने यांच्या माध्यमातून 1000. विजयची गरज मामा यांच्या माध्यमातून तुमच्यासाठी 1000 रुपये आहेत. प्राइस लागला गेला सध्या दीपेश लोखंडे मैदानावरती आहेत. ओव्हर द विकेटने शॉर्ट बॉल आहे. लवकर पोझिशन मध्ये आले. बॉलला मात्र कळला. फटका छानरीत्या कळला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतात. एक धाव घेतली गेलं. दुसऱ्या धाव्यासाठी प्रयत्न नाही करणार. एकच धाव मैदानावरती. टॅगलाईन आहे अतिघाई संकटात नाही. आता इथून त्याच गोष्टीची चर्चा झाली आहे. 1 धावाला धावसंख्या धावफलकावरती 8 धावा. सर काय सांगाल? 3 चेंडूचा खेळ संपला. 8 धावा मैदानावरती. दोन्ही बाजूने लढाई आहेत. म्हणजे एका बाजूने आपण पाहिलं आगीचे तोफे आले पण दुसऱ्या बाजूने येणार. धन्यवाद सर. धन्यवाद संदीप सर आणि धनंजय सर. धन्यवाद. तुम्ही जरी शेर असाल तरी आम्ही मात्र बब्बर शेर हो ह्या दाखवून देणारी फलंदाजी करताना दिसता तुमका. प्रथम इलेलो तोच म्हणजे अनिकेत आणि त्याच्या जोडीक दीपेश. अनिकेतच्या बॅटच्या पट्ट्यात चेंडू इलो नाही पण पुढचो चेंडू मात्र खणखणीत असो लांब लचक मोठो षटकार मारण्याची कुवत हा ती म्हणजे अनिकेत याची सर. आता बघा स्क्वेअर लेगच्या दिशेन मोठो फटको. 1 बाउन्स आणि 2 बाउन्स क्षेत्ररक्षकाच्या हातातून जाता. तिसऱ्या धावेसाठी धावताना दिसता. म्हणजे जवळपास जय 2 धावा होते थंय. आणखी एक एक्स्ट्रा रन देता आणि स्ट्राईक वर कोण येता? षटकारांचो बादशाह म्हणजे दीपेश सर. दीपेश या खेळाडूकडे क्षमता आहेत. म्हणजे एक स्पर्धेमध्ये या खेळाडूने 6 चेंडूमध्ये 6 सिक्सरी टोकण्याचा जो विक्रम आहे तो या खेळाडूच्या नावी आहे. तो दीपेश लोखंडे मैदानावरती आहेत. पण समोर जर पाहिलं तर धीरज पाटील आहेत. तोही रोखण्याचा त्याला प्रयत्न करतोय. धावा धावफलकावरती 11. टार्गेट मैदानामध्ये ठेवले गेले आहेत. गोलंदाज धीरज ड्राईव्ह केला. चेंडू मात्र आपण पाहिलं मिड ऑनला क्लिअर करत लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे नितेश घावळे यांच्या स्वागतासाठी चेंडू सीमा पार. चौकार 4 रन. धन्यवाद डीजे सर. धन्यवाद. संघाची धाव संख्या होता तब्बल 15 वरती. इलाको पण आमचोच आणि धमाको पण आमचोच. ह्या दाखवून देणारी फलंदाजी तीच म्हणजे धीरज ह्याची. माका वाटतं सर आता मात्र अनिकेत का संयमी खेळी करून धीरज का जास्तीत जास्त स्ट्राईक वर आणूचा प्रयत्न करूचो लागत सर. धीरज नाही सध्या दीपेश आहे. दीपेशलाच ते गोष्टी करायच्या आहेत. पण आक्रमण कोणाविरुद्ध झालंय? या नारंगी संघाचा प्रमुख खेळाडू धीरज पाटीलच्या विरुद्ध तुम्ही आक्रमण केलेले आहेत. म्हणून म्हटलं ना कहाणी 2 तर्फे आहेत. पहिल्या डावामध्ये जरी आगीचे तोफे बाहेर आले दुसऱ्या बाजूने येणार. दुसऱ्या बाजूनेही घरच्या मैदानावरती खेळ करण्यासाठी V24 चा संघ रेडी आहेत. पण याच नारंगी संघात एक महत्त्वाचा खेळाडू सध्याच्या घडीला ज्याने गोलंदाजी केलाय तो निषादही मैदानावरती आलाय. पण निषादच्या समोर सध्या आपण पाहिलं तर अनिकेत सडमाके आहेत. अनिकेत आज मैदानावरती कशा प्रकारे बॅटिंग करेल हे पाहण्यासारखं असणार आहे. होम ग्राउंड वरती मैदानावरती खेळतोय गोलंदाज निषाद.
पहिला चेंडू हवेमध्ये कळला गेला. चेंडू मात्र आपण पाहिला तर नो मॅन्स लँड मध्ये पडलाय. निर्जन स्थळी बॉल मात्र ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला. आता इथून अजित सर एक गोष्ट पाहिली, म्हणजे काही आपल्या मागे आहेत पण ऍक्शन रिएक्शन सध्या सध्या सेफही बॉल पडलायत, पण आता सेफला तुम्हाला सेव्ह करायचं आहे. बरोबर सर. नशिबाची साथ दिसता. अनिकेतने काहीतरी नशिबाचो बांगडो खाऊन इलेलो दिसता. आज उपास जरी असलो तरी काहीतरी बांगडो खाऊन इलेलो दिसता, कारण त्याला नशिबाची साथ भेटता. पण स्ट्राईक वरती धडाकेबाज फलंदाजा तोच म्हणजे दीपेश. आता मात्र बघा मोठो फटको खणखणीत. का परवा होतो रविवार, चेंडू गेलो सीमा पार. जेवणाबरोबर भेटलेला माशाचा सार, खणखणीत असो षटकार. त्याचा काम नाही साधा ते पब्लिक पिदा ते त्याच्यावर. त्याचा काम नाही साधा ते पब्लिक पिदा ते त्याच्यावर. धन्यवाद धन्यवाद डीजे सर, धन्यवाद सर. बघा जास्तीत जास्त स्ट्राईक दीपेश कडे रवचो हय प्रयत्न करूचो लागात अनिकेत हे का. माका वाटता अनिकेतने जरी स्वतःची विकेट सॅक्रिफाईस केल्यान तरी चालू शकता, पण जास्तीत जास्त स्ट्राईक दीपेश कडे येऊ दे, कारण मॅन ऑफ द मॅच चो बादशाह असा तो दीपेश. आणि आता मात्र तुटान पडताना दिसतात तो म्हणजे दीपेश. आणि विजयजी मामा यांच्या माध्यमातून पुण्याचा 200 रुपयाचा पारितोषिक. समीकरण पुण्याचा पाहूया. 16 चेंडू दखल, 40 धावेची गरज. धावा फलकावरती झाल्यात 22. 16-40चं समीकरण मैदानावरती सामना रंगलाय. निश्चयाच्या विरुद्ध आक्रमण झालाय. स्ट्रायकरवरती दीपेश लोखंडे. आफ्टर कळला फटका, छान कळला, क्षेत्ररक्षकाला 2. ओ हो हेमेंद्र मांगेला हेमून काय कॅच कॅरी केलाय. दीपेश लोखंडेला मात्र परतावा लागेल. पहिला विकेट इथून मात्र आपण पाहिलं तर तंबूच्या दिशेने गॉन. धन्यवाद धन्यवाद टीजे सर, धन्यवाद. बघा सर मोठो मासो जाळ्यात अडकलेलो असो म्हणूचो लागात मोठा कलाम लागताना दिसता सर. जवळपास सकाळपासूनचा सत्र ज्यांनी आपल्या खिशात घातल्या नव्हता तोच आता बाद होताना दिसता. म्हणजे आता त्याची जागा घेण्यासाठी दुसरा फलंदाज चाललो, तोच म्हणजे जानने पहिला षटक हाताळल्या नव्हता. आता बघूया जानने जरी गोलंदाजीमध्ये जान टाकूचा प्रयत्न केल्या नाही होतो, पण आता मात्र फलंदाजीमध्ये त्याला जान टाकूची लागत सर. यस डेफिनेटली. परंतु समीकरण पुन्हा पहा. 15 बॉलचा खेळ आहे. विजयासाठी 40 धावेची गरज आहे. कठीण अशक्य काही नसतं, सर्व काही शक्य असतं, परंतु करण्याची क्षमता ॲबिलिटी तुमच्याकडे जर असेल ना तर डेफिनेटली तुम्ही काही गोष्टी मैदानामध्ये चेस करू शकतायत. इथून समीकरण 15-40 आहेत. मॅच बॅलन्सिंग आहेत. 50-50 वाला मुकाबला मैदानामध्ये सध्या जारी आहेत. स्ट्रायकरवरती जान आलाय. पहिला बॉल वर फुलटच बॉल मिस तर केलाय, परंतु चेंडू चाललाय पाठीमागे. तिथून आता पंचांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया. पंचाने सांगितलंय बॉल मात्र सीमा पार. मिल्ट धावा 4. दर्जेदार हा आलाय लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. धन्यवाद 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 सर. चुकी 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 आणि त्या चुकीला माफी नाही. बघा लक्षात घ्या, अशी बॉलिंग टाकशील तर लवकर घर गाठशील. निषाद लक्षात ठेवा. पण त्याचबरोबर जान, हा मगाशी मी बोललो होतो जान, आणि संघातूर जान आणूचा काम करता तो म्हणजे जान. आता मात्र मोठं फटको समोरच्या दिशेने 1 बाउंड. कणकणीत असं लांब लचक सीमा रेषा पार. घुमणार रण मैदानी चौकार षटकारांचा आवाज. घुमणार रण मैदानी चौकार. थँक्यू विजय मामा यांच्याकडून पुण्याचा पारितोषिक आहे. या चौकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. पण तो समीकरण पहा पुण्याचा. धन्यवाद अजित सर. 1 मिनिट थांबवतोय. जर V24 संघ जिंकला पण 13-32चं समीकरण आहे. 13-32चं समीकरण मैदानावरती असणार आहेत. आणि आदरणीय या स्पर्धेचे आयोजन करते विजयजी मामा यांच्या माध्यमातून पारितोषिक आहेत. जर V24 संघ जिंकला तर त्यांना 5000 रुपयाचा पारितोषिक आहे ते या ठिकाणी मात्र दिले जाणार आहेत. 13-32चा मॅच मैदानावरती रंगलाय. क्रिकेटचा खेळ पाहण्यासाठी बेधुंद आता गर्दीही मैदानावरती झालाय. गोलंदाज बघा सुंदर सुंदर सुंदर. मासो कापतात, फणस कापतात, आंबो कापतात, तसं बॉल कापल्यान आणि खणखणीत सीमारेषा पार पाठवल्या. बघा धन्यवाद. तू वेळ घालू नका जान, वेळ घालू नका. काळोख पडेल तसा तुम्हाला त्रास होणार आहे. फलंदाजीसाठी 12 चेंडू 28 धावांची गरज आहे. आता मात्र जिंकण्यासाठी 12 चेंडू 28 धावा. जवळपास
सगळ्यांची धडधड काळजाची वाढत चालली या तब्बल 5,000 रुपयांचा पारितोषिक दादांकडसून हा तुमका जिंकलास तर 12 चेंडू 28 धावेची गरज आहे. मैदानावरती गेले पाणी, काय बदलेल मॅचची कहाणी आणि सुपर हिट कहाणीमध्ये जान टाकण्यासाठी जानच आलाय. मग जानच या मॅच मध्ये संपूर्ण आता कहाणी बदलवून टाकणार आहेत. पण अनिकेत सडमाके आहेत. अनिकेतला आयुष्यातील महत्वाची अविस्मरणीय क्षण अनुभवायचं असेल तर त्याला धावा करायच्या आहेत. दुसऱ्या बाजूला जय पाटील आहेत. म्हणजे जय पाटील ही एक महत्वाच्या श्रेणी नारंगी संघाच्या माध्यमातून खेळणारे खेळाडू आहेत. 12-28 समीकरण मैदानावरती मॅच रंगले आहेत. अजित सर पहिले 3 ते 4 चेंडू आहेत ते मॅचचं रूपरेषा सांगून जातील. पहिले 2 ते 3 चेंडूवरती काय घडेल हे मात्र मॅचची रूपरेषा सांगणार. बरोबर सर, बरोबर. फिरकी पट्टू हा ज्या जय मागच्या सामन्यामध्ये मी बघितलं होतं. जर माका वाटतं अनिकेत हुशार असतात तर जास्तीत जास्त स्ट्राईक जानकडे देत, कारण जानने मोठे मोठे फटके मारल्यानं आणि दीपेश मात्र परतल्यावर जानने ती जान आणूचं काम केल्यानं आता बघा समोरच्या दिशेने एक धाव पूर्ण करतात. दुसऱ्या धावेसाठी बघता बघता पलटत रनआउटची संधी आहे. पण जानची रनिंग बघा सर, एखाद्रो हुसेन बोल्ट कसो धावता वाऱ्यासारखो तसो वाऱ्यासारखो धावताना दिसलो जान. नक्की नक्की. आणि आणखीन एक पारितोषिक गेलं 11-26 बाला गॅरेज यांच्या माध्यमातून जर V24 संघ जिंकला तर 1,000 रुपयाचं पारितोषिक त्यांच्या माध्यमातूनही दिलं जाणार आहेत. 11-26 चा मॅच. अगेन्स्ट द स्विंग खेळणं कठीण आहे परंतु मैदानावरती दाखवायचं आहे. 10-26 समीकरण मैदानावरती आहेत. थंडी जाणवत आहेत पण हुडुडी प्रत्येकाला आता होते. गरमी वाढली आहे सर, गरमी वाढली आहे, फिरकी वाढली आहे. बघूया अनिकेत काय करता. आता मात्र मोठा फटको फाईन लेगच्या दिशेत. सुंदर 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 चेंडू जाता आकांड्या पार, सीमा पार, गडग्या पार, खणखणीत असो चौकार. मैदान सारा भरलाय रे, सामना आज यो रंगलाय रे, सामना आज यो रंगलाय रे, सामना. थँक्यू. म्हणजे मैदानावरती गरमागरमी आहे पण थंडी आहे. थंडीचे दिवस बाहेर थंडी लागते आपल्याला. कॉमेंट्री करताना तर आपल्याही मध्ये जर स्वेटर असते आपण स्वेटर घातले असते पण थंडी आहे. पण इथून गरमागरमीचं वातावरण मैदानावरती पसरलंय. 9 चेंडूचा खेळ आहे. विजयासाठी जवळपास 22 धावांची गरज आहे. अनिकेत सडमाके मैदानावरती आहेत, तेही आक्रमण करतील. दुसऱ्या बाजूला जय पाटील आहेत. 9-22 सामना मैदानावरती रंगलाय, सामना रंगलाय. आता इथून आता प्रत्येक जण आपण पाहिलं ज्यांनी हाताची घडी घेतली होती हाताची घडी सोडल्यात. मॅचला टक लावून पाहतायत, अगदी 2 डोळे मोठे करून पाहतायत. 9 मध्ये 22 ची गरज. हो चांगला चांगला बॉल मैदानावरती टाकला. म्हणून एका गोष्टीचा अजित सर मी उल्लेख केला की लेफ्ट आर्म गोलंदाज आहेत, मग त्यांच्या विरुद्ध तुम्ही कशा प्रकारे बॅटिंग कराल हेही महत्वाचं आहे कारण की तुमच्याकडे स्ट्रोक सिलेक्शन असणं गरजेचं आहे. बरोबर सर, एखादा फाईन लेगच्या दिशेने मोठा फटका यावाच लागेल. आता मात्र अनिकेतला स्टेप आउट करून बघा फुलटॉस बनवायचा प्रयत्न केला होता पण फुलटॉस चेंडू बॅटच्या पट्ट्यात आला नाही. आता जवळपास जकडून ठेवताना दिसतोय अनिकेतला. मगाशीच मी बोललो होतो की हा फिरकी पट्टू आहे आणि त्याचबरोबर अनिकेतची गिरकी घेताना दिसतोय सर. शेवटचा बॉल निर्णायक बॉल वरती मात्र फटका खेळण्याचा प्रयत्न मैदानावरती झालाय पण स्ट्राईक जान नाही घेणार. जानला माहित आहे शेवटचे 6 बॉल त्याला खेळायचे आहेत. 22 धावेची गरज आहे. एक मोठा फटका येऊन मागील 3 बॉलवरती धावा नाही आल्या. अनिकेतला थोडस गेम चेंज करायचं होता पण अनिकेत मागील 3 बॉलवरती थोडस कमी पडले आहेत. इथून 6-22 समीकरण आहेत. नारंगी संघाला विनंती, नारंगी चला आपण मैदानावरती क्षेत्ररक्षण लावा. 6-22 6-22. धन्यवाद धन्यवाद डीजे सर, धन्यवाद. मगाशी मी बोललो होतो की जास्तीत जास्त स्ट्राईक जानकडे द्या, म्हणजे मोठे फटके मारण्यापेक्षा सिंगल काढून जर जानला दिली असती तर जानने एखादा मोठा फटका मारला असता. पण आता मात्र स्ट्राईक वरती जान आहे आणि जिंकण्यासाठी तब्बल 22 धावांची गरज आहे. म्हणजे तब्बल तुम्हाला 3 षटकार तर बाहेर मारून 1 चौकार मारावा लागेल. म्हणजे 4 चेंडू तुम्हाला बाउंड्री लाईनच्या बाहेर मारावे लागतील. तर गोलंदाजीसाठी गोलंदाज आलाय तो म्हणजेच पार्थ पाटील आल्या मैदानावरती. 6 चेंडू 22 धावेची गरज. सामना रंगलाय. जान याच्याकडे श्रमता एबिलिटी आहे. दुसऱ्या बाजूला पार्थी मैदानावरती आलाय. डावपेच आखले जातात, दोन्ही बाजूने रणनीती आखले जातात. कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल, कशा प्रकारे क्षेत्ररक्षण लावलं जाईल याच्यावरती नजर आहेत. पण टाइमही महत्वाचे आहेत, वेळही महत्वाचे आहेत. वेळ माणसाला सर्व काही सांगून देतात. आणि अजित सर आपण एका गोष्टीचा उल्लेख केला, मैदानावरती पाणी गेला पण पाण्यामध्ये काही वेळही गेला होता. 6 मध्ये 22 धावेची गरज आहे. गोलंदाज पुन्हा पार्थ पाटील मैदानावरती रेडी आहेत. पहिला बॉल घेऊन ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल खेळण्याचा प्रयत्न. पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक, त्याच्या हातामध्ये झेल आणि जॉन बॅक टू पवेलियन गॉन. बघा
जिंकण्यासाठी आता मात्र 5 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. तीच म्हणजे V24 संघाला. बघूया आता मात्र फलंदाजीसाठी जाताना दिसत आहेत तेच म्हणजे फलंदाज विशू. आमच्या विजय घरात मामाने हा चषक ठेवलाय मानाचा. आमच्या विजय घरात मामाने हा चषक ठेवलाय मानाचा. थँक्यू. निशू मात्र मैदानावरती दाखल होतात. 5 चेंडू मध्ये विजयासाठी 22 धावेची गरज आहे. आता एकच गोष्ट पर्याय मैदानावरती राहिला तो आक्रमण करावं लागेल. ही मॅच जिंकायची असेल तर आक्रमण करावं लागेल आणि निशू मात्रेनं जर हा मॅच जिंकवला तर गौरव घरत जे रानपाडा बोलिंगचे आहेत त्यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाचं मात्र प्राइस लावलं गेलं आहे. मॅच विनिंग पारी मैदानावरती येईल का अशा श्रेणी आपण भरपूर वेळा पाहिलेल्या आहेत. गेम चेंजर खेळाडू तो मैदानावरती ठरेल का, परंतु समोर पार्थ मैदानावरती पुन्हा रेडी आहेत. राईट टर्म ओव्हर द विकेटने ऑफटमच्या बाहेर 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 खूपच बाहेर चेंडू मात्र निघून गेलाय. पंच सांगतात वाईट बॉल. मॅच मध्ये अजूनही विचार केला तर 5-21चं समीकरण आहेत. संध्याकाळचं सत्र आहेत. कोणाच्या नावी संध्याकाळचं सत्र जाईल हा प्रश्न पडलेला आहे. सावली क्रिएशनला देखील अनेक जण पाहत आहेत. त्यांच्याही मनामध्ये प्रश्न आहेत कोण जिंकेल अजित सर. बरोबर बरोबर. आता मात्र करो या मरोची परिस्थिती तयार झालेली दिसता. करो या मरो. जर तुम्ही आज जिंकला तर तुम्ही पुढच्या फेरीमध्ये प्रवेश कराल, नाहीतर ह्या संधीसाठी तुम्हाला 1 वर्ष थांबावं लागेल सर. बॅटची एज पाठीमागे टेकन तिथे मात्र एक चांगला कॅच घेतलाय. फलंदाजाला मात्र परतावं लागेल तंबूच्या दिशेनं. संदीप किनी सँडी कॅच. थँक्यू. 4 बॉलचा काळ मैदानावरती 21 धावेची गरज आहे. परंतु आज ही संपूर्ण स्पर्धा V24 फाउंडेशन वाघरी सेना पुरस्कृत विजय मामा चषक आज जवळजवळ 19,000 लोकांनी या स्पर्धेचा आनंद घेतलेला आहे. 19,000 युट्यूबला प्रेक्षकांवर आज या संपूर्ण मॅचचा आनंद विवस म्हणून आपण ज्यांना पाहिलेला आहे. आणि आता सध्याच्या घडीला मला तर वाटतं की 650च्या वरती सध्या प्रेक्षक वर्ग जोडले गेले आहेत. नारंगी आणि V24चा मॅच पाहण्यासाठी 650च्या वरचा प्रेक्षक वर्ग आहेत. तो सध्या युट्यूबला मला ऐकतोय. त्यांचे मनापासून आभार. चांगला बॉल कडेकडे स्ट्रोक देण्याचा प्रयत्न. या मॅच मध्ये नारंगी संघाने आता पकड मिळवल्यात आणि ग्रामीण विभागामधून आता त्यांचीही वाटचाल मैदानावरती सुरू होताना पाहायला मिळते सर. बरोबर बरोबर सर. आता मात्र सामन्यामध्ये औपचारिकता शिल्लक राहिलेली आहे. जवळपास बघायला गेला तर संध्याकाळचं सत्र आणि जेवढा सूर्यनारायण जसा जसा खाली गेला तसा बॅटवर चेंडू यायला थोडा वेळ होत गेला आणि याच वेळामुळे कुठेतरी V24 संघ मागे पडत गेला. जरा लक्षात घ्या मित्रांनो. आता मात्र या षटकामधले जवळपास 2 मोठा फटका मिड विकेटच्या दिशेन खणखणीत असा षटकार. अजूनही मॅच संपलेली नाहीये सर. 2 चेंडू 15 धाव्यांची गरज आहे. लक्षात घ्या एखादा नो चेंडू आला तर खरोखर मॅचचं चित्र पलटू शकतं सर. अजूनही स्ट्राईकवर एका षटकारनीशी खेळणारा मंगेश उभा आहे. मला वाटतं मगाशीच मंगेशला ओपनिंगला यायला पाहिजे होतं. 2 चेंडू देखील मैदानावरती आहे. 15 धावींची मैदानावरती गरज आहे. पार्थ पाटील मैदानावरती समोर आपण पाहिलं तर मंगेश ज्याने चांगलं षटक फेकलं होतं तो मंगेश सध्या स्ट्राईकला. चांगला बॉल दांडी गुल करत असताना मात्र विकेट मिळवलाय. शेवटचा बॉल 15 धावींची गरज. षटकारांचा अरे ठेवलाय बक्षीस लाखाचा चषक विजय मामाचा. ठेवलाय बक्षीस लाखाचा चषक विजय मामाचा. बक्षीस लाखाचा चषक विजय मामाचा. ठेवलाय बक्षीस लाखाचा चषक विजय मामाचा. बघा शेवटचा चेंडू बाकी आहे आणि औपचारिकता बाकी आहे. जवळपास संघाची धावसंख्या स्थिरावली आहे तीच म्हणजे 47 धावांवरती
शेवटचा बॉल मैदानावरती आता राहिला या संपूर्ण स्पर्धेमधील चांगला खेळ एनसीसी नारंगी संघानं मैदानावरती मात्र दाखवलाय. धावा जवळपास 62 धावा आल्या. पहिल्या 2 षटकामध्ये कुठेतरी धावा आल्या, तिथून मंगेशनं मात्र कमबॅक केलं. शेवटच्या त्या 2 ओव्हरमध्ये हाताळण्याच्या प्रयत्नामध्ये धावा कमी केला, पण तेवढंच डिस्टन्स मात्र कमी नाही करू शकले शेवटचे चौथे गोलंदाज सतीश. चांगला बॉल मैदानावरती हाताळला गेला आणि हा सामना आहे तो सामना मैदानावरती जिंकला आहे. आजच्या दिवसामध्ये ग्रामीण विभागामधून एनसीसी नारंगी बीचा संघ आहेत तो चंदन सर विभागामध्ये पुढे आलाय. अभिनंदन आणि कॉंग्रॅच्युलेशन असणार आहेत. धन्यवाद धन्यवाद सर. सुंदर प्रयत्न केला होता V24 या संघाने. थोडे प्रयत्न कुठेतरी कमी राहिले, पण दादांच्या आयोजनाबद्दल काय सांगणार. खूप सुंदर आयोजन आणि दादांचं प्रेम बघा आपल्या संघासाठी. शेवटपर्यंत दादा उभे होते संघाची मॅच होण्यापर्यंत, पण थोडा कुठेतरी सूर्यनारायणाचा अडथळा मला वाटला. जर अजून थोडासा उजेड असता तर बॅटच्या पट्ट्यात चेंडू नक्की येऊ शकले असते आणि संघाचा चित्र मात्र वेगळं दिसलं असतं सर. थँक्यू सो मच नरेश पाटील साहेब, आदरणीय जयेश दादा पाटील, त्याच्यानंतर पत्रकार